काय आपण पदवीधर आहात, नोकरीच्या शोधात आहात? तर मग वाट कसली बघताय? नोकरीसह शिष्यवृत्ती आणि भरमसाठ पगारासह परमनंट नोकरीची हमीसाठी आजच कॉल करा. गोविंदाज HR सर्व्हिसेस. संपर्क गोविंद बोरसे, शैला बंड, 837897 5035. घरफोडी करत 6 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. ही घटना नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोकनगर येथे घडली आहे. अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहतीत इंडियन टूल्स सोसायटीमध्ये ही चोरीची घटना समोर आली आहे. येथे राजस्व बंगल्यातून या चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे आणि सुमारे 6 लाखांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी 9 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. राजस्व बंगल्यात अविनाश महाले यांचे कुटुंबीय राहतात. ते 2 दिवस बाहेर गावी गेले होते. मात्र मंगळवारी रात्री 11:15च्या दरम्यान ते घरी परतले. त्यावेळी बंगल्यात चोरी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. चोरट्यांनी आतील खोलीत कपाटात ठेवलेले सोने चांदीचे दागिने असा 6 लाख रुपयांचा ऐवज आणि 15,000 रुपये रोख हे चोरून नेले, अशी माहिती अविनाश महाले यांनी दिली आणि या प्रकरणी अविनाश महाले यांच्या तक्रारीवरून सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल म्हणजे आम्ही 2-3 दिवस गावाला गेलो होतो लग्नासाठी, नातेवाईकाचं लग्न होतं म्हणून. काल रात्री आलो 11:15ला, तर गेट उघडून मध्ये आलो तर इथलं दरवाजा उघडलेला होता आणि सगळं अस्तव्यस्त पडलेलं होतं. मग चेक केलं सगळं, त्याच्यात आमची 7-8 तोळ्याचं सोनं गेलं आहे. त्याच्यानंतर अर्धा 1 किलो चांदीचे दागिने होते, ते पेले वगैरे ते सगळं गेलेलं. या प्रकरणाचा पुढील तपास सातपूर पोलीस करतायत. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.